नवस म्हणजे करार नव्हे तर भावनांचा संकल्प. नमस्कार. आपल्या संस्कृतीमध्ये नवस हा शब्द आपल्या श्रद्धेशी आणि आशेशी घट्ट जोडलेला आहे. पण अनेकदा या शब्दाचा अर्थ आपण चुकीच्या पद्धतीने लावतो. हे काम झाले तर मी ते करेन, अशी एक व्यावहारिक देवाणघेवाण, एक करार म्हणून आपण नवसाकडे पाहतो. पण नवस म्हणजे खरंच देवाशी केलेला व्यवहार असतो का? तो काहीतरी मिळवण्यासाठी दिलेली लाच असते का? आज आपण या गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नवसाच्या खऱ्या आणि खोल अर्थाला समजून घेणार आहोत. नवस म्हणजे केवळ एक करार नव्हे, तर आपल्या अंतर्मनातील भावनांचा एक पवित्र संकल्प आहे. नवसाची सध्याची संकल्पना आणि गैरसमज. आपल्या आजूबाजूला पाहिले तर नवसाची अनेक रूपे दिसतात. माझी परीक्षा पास झाली तर देवाला पेढे वाहीन, माझी मुलगी बरी झाली तर पायपीट करून मंदिरात येईन, नोकरी मिळाली तर तीर्थयात्रा करेन. या सर्व नवसांमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे जर तरची अट. जणू काही आपण देवाशी एक व्यावहारिक करार करत आहोत, जिथे अमुक एक गोष्ट पूर्ण झाल्यावरच आपण आपले वचन पाळणार आहोत. या विचारातून अनेकदा मनात एक प्रकारचा ताण आणि दडपण येते. जर नवस पूर्ण झाला नाही तर देवाने शिक्षा केली, असेही काही लोकांना वाटते. हे सर्व गैरसमज नवसाच्या मूळ अर्थापासून आपल्याला दूर घेऊन जातात. पण नवस ही काही देवाशी केलेली व्यावहारिक डील नाही. नवस म्हणजे देवावर, निसर्गावर, आपल्या स्वतःच्या आंतरिक शक्तीवर आणि जीवनावर विश्वास ठेवून केलेला एक भावनांचा संकल्प आहे. हा संकल्प आपल्या खोलवरच्या इच्छा, आकांक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण घेतलेल्या प्रयत्नांशी भावनिकरित्या जोडलेला आहे. ही एक प्रकारे आपल्याच ध्येयाप्रती असलेली आंतरिक निष्ठा आणि वचनबद्धता असते. जेव्हा आपण नवस करतो तेव्हा आपण ब्रह्मांडात एक सकारात्मक ऊर्जा पाठवतो, जी आपल्या ध्येयाला साकार करण्यासाठी आपल्याला मदत करते. हा संकल्प आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या ध्येयासाठी केवळ बाह्य कृतीच करत नाही आहोत, तर आंतरिक स्तरावरही आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत. नवस एक सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक आधार म्हणून. जेव्हा आपण मनापासून एखादा नवस करतो तेव्हा तो आपल्याला एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा देतो. हा एक प्रचंड शक्तिशाली मानसिक आधार असतो, जो आपल्याला कठीण काळात धैर्य देतो, प्रेरणा देतो. मी हे नक्की पूर्ण करेन आणि ते पूर्ण झाल्यावर मी कृतज्ञता म्हणून हे करेन. ही भावना आपल्या मनात एक सकारात्मक विचार प्रक्रिया सुरू करते. ही कृतज्ञतेची भावना आपल्याला अधिक नम्र बनवते, आपले मन शांत ठेवण्यास मदत करते आणि आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. मानसशास्त्रीयदृष्ट्या जेव्हा आपण एखादे वचन स्वतःला देतो तेव्हा आपले अवचेतन मन त्या वचनावर काम करण्यास सुरुवात करते, ज्यामुळे आपले प्रयत्न अधिक प्रभावी ठरतात. नवस आणि आपले प्रयत्न याचा अर्थ म्हणजे कर्म आणि संकल्प यांचा संबंध. नवस म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करणे नव्हे, तर त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी स्वतः कर्म करणे, अथक प्रयत्न करणे. देवाकडे फक्त नवस करून घरी बसून राहिल्यास काहीच साध्य होणार नाही. नवस हा आपल्या प्रयत्नांना एक योग्य दिशा देतो, त्यांना बळ देतो. ज्याप्रमाणे आपण एखाद्या रोपाला पाणी घालून, खत घालून त्याचे संगोपन करतो आणि योग्य वेळी त्याला फळे येतात, त्याचप्रमाणे आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. नवस आपल्याला त्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्याची प्रेरणा देतो. हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा आहे, जिथे आपला संकल्प आणि आपले कर्म एकत्र येतात. आपले कर्मच आपले भविष्य घडवते आणि नवस आपल्याला त्या कर्माची आठवण करून देतो. मग योग्य नवस कसा असावा? योग्य नवस हा आपल्या अंतर्मनातून आलेला, कृतज्ञता व्यक्त करणारा आणि आपल्या जीवनात तसेच समाजाच्या भल्यासाठी सकारात्मक बदल घडवणारा असावा. तो स्वार्थी नसावा, फक्त माझेच भले होवो किंवा इतरांचे नुकसान करून मला काही मिळावे असा विचार कधीही नसावा. तो नैतिक असावा, कोणाचेही नुकसान करणारा, अन्यायकारक किंवा अधार्मिक नसावा. तो आपल्या उच्च मूल्यांची सुसंगत असावा. तो कृतीला प्रोत्साहन देणारा असावा, म्हणजे फक्त इच्छा व्यक्त न करता ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, आपण कोणते चांगले कर्म करणार आहोत हे स्पष्ट करणारा असावा. उदाहरण, मी हे ध्येय पूर्ण केले तर मी गरजू लोकांना मदत करेन. तो कृतज्ञता व्यक्त करणारा असावा. यश मिळाल्यावर देवाबद्दल, निसर्गाबद्दल आणि समाजातील आपल्या मदतीला धावलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असावा. नवस आणि श्रद्धा हा एक व्यापक दृष्टिकोन. नवस हा श्रद्धेचा भाग आहे, पण श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. श्रद्धा आपल्याला सकारात्मक राहण्यास शिकवते.
आपल्याला आशेचा किरण दाखवते. नवस आपल्याला आपल्या श्रद्धा दृढ करण्यास मदत करतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनात काहीतरी चांगले घडत आहे किंवा घडणार आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. श्रद्धा आपल्याला एखाद्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवण्यास शिकवते, जी आपल्याला मार्गावर चालण्यास मदत करते. हा विश्वास आपल्याला आंतरिक शक्ती देतो आणि आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी अधिक सक्षम बनवतो. नवस म्हणजे आपल्या श्रद्धेचे एक बाह्य प्रकटीकरण आहे, जे आपल्या आंतरिक संकल्पाला बळ देते. तर मित्रांनो, नवस म्हणजे केवळ एक करार नव्हे, तो आपल्या भावनांचा, आपल्या दृढ संकल्पांचा, आपल्या अथक प्रयत्नांचा आणि आपल्या खोलवर कृतज्ञतेचा एक सुंदर आणि पवित्र संकल्प आहे. चला आपण आपल्या जीवनातील प्रत्येक संकल्पाला सकारात्मकतेने, श्रद्धेने आणि जबाबदारीने पाहूया. आणि लक्षात ठेवा, आपण दिलेला नवस म्हणजे केवळ देवासाठी नव्हे, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या चांगुलपणासाठी असतो. धन्यवाद.